आयुष्याच्या वाटेवरती आशीर्वाद द्या दिगंबरा आयुष्याच्या वाटेवरती आशीर्वाद द्या दिगंबरा 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 वल्लभ दिगंबरा मात्र काय तरी मनू आणि शत्रुपा या दोघांच्या मात्र सृष्टी विस्तार कार्य सांगितलेलं आहे। त्यांना 5 रत्न झाले, त्यात 2 पुत्र होते आणि 3 पुत्री होत्या म्हणजे मुली होत्या। ते 2 पुत्र म्हणजे एक प्रियव्रत आणि दुसरा उत्तानपाद आणि 3 कन्या झाल्या, मुली झाल्या। त्यातली पहिली आकृती, दुसरी प्रसूती आणि तिसरी देवहूती। आपण बघितलं आकृतीचा विवाह रुची सोबत झाला आणि त्यांच्या पोटी यज्ञ भगवंत प्रकटले। दुसरी प्रसूती ही दिली दक्ष प्रजापतीला आणि दक्ष प्रजापतीच्या घरी कशा प्रकारे 16 कन्या जन्माला आल्या आपण सगळं चिंतन ऐकलेलं आहे। ऐकले 16तल्या 13 दिला धर्माला, 14वी दिली अग्नीला, 15वी दिली पितरांना आणि 16वी सती ती दिली देवादिदेव। आणि त्यानंतर उर्वरित तिसरी पुत्री, तिसरी मुलगी आणि ती म्हणजे देवहूती आणि ही देवहूती दिली कर्दम्न ऋषींना। आणि या देवहूती आणि कर्दम्न ऋषींच्या विवाहानंतर यांना पुत्र झाले। त्यांनी ठरवलेलं होतं की पहिली संतती झाली, पुत्र झाला की संन्यास घ्यायचा। संन्यास घ्यायचं ठरलं पण विधात्याच्या पुढे कोणाची चालते का? पहिली झाली मुलगी, पहिली मुलगी झाली। आता कसं पत्नी मोठी हुशार होती त्यांची, देवती हुशार होती आणि देवती म्हणाली हो ही तर मुलगी आहे, तुम्ही मुलगा म्हणाले होते। मग त्यांच्या घरी पुढे 9 कन्या रत्न जन्माला आल्या, 9 मुली जन्माला आल्या। ते नवविधा भक्तीचा प्रकार म्हणून वर्णन आहे। आणि 10वा मुलगा आला तो कपिल देव। बोलिये कपिल देव भगवान की। आणि या कर्दम्न आणि देवहूतीच्या उदरी ज्या 9 कन्या आल्यात ना त्या 9 मधली एक तिचं नाव अनुसूया आणि ती अनुसूया दिली अत्री ऋषींना। अनुसूयेचा विवाह झाला अत्री ऋषींसोबत आणि अत्री ऋषींसोबत विवाह झाला। दोघंही मात्र आपला संसार थाटलेला आहे। वास्तव्यास आहे अरण्यामध्ये राहते, भगवंताचे नामचिंतन अखंड करते, भगवंताची भक्ती मात्र अत्री आणि अनुसूया करत आहे। पण एक दिवशीचा प्रसंग बघा, या अत्रीची पत्नी अनुसूया नावावरूनच लक्षात येते, अनुसूया म्हणजे जिच्याकडे आसुरी वृत्ती प्रवृत्ती नाही ती अनुसूया। अत्री अत्री म्हणजे 3 गुणाच्या अतीत पलीकडे असणारे 3 गुण कोणते? सत्वरज तम, याच्या अतीत पुढे असणारे मात्र अत्री आणि अनुसूया जी बिलकुल कोणाचं वाईट विचार करत नव्हती, चिंतन करत नव्हती, कोणाचं वाईट व्हावंसं वाटत नव्हतं। आणि ती मात्र काय तर पतीला, आपल्या पतीला म्हणजेच नवऱ्याला मात्र परमेश्वर मानायची, पतीला परमेश्वर आणि पूजा करायची। एवढी महान पतिव्रता ती अनुसूया माता आहे। जगविख्यात प्रतिव्रतेमध्ये सर्वश्रेष्ठ मानले जाते। तर या अनुसूया मातेला, ही अनुसूया माता कोण? तर यांच्याच घरी बघा दत्तात्रय भगवंत कसे अवताराला आलेत आपण पाहतोय।
या अनुसुया मातेने मात्र एवढं पातिव्रत्याचं पालन केलं, भगवंताची भक्ती केली, परपुरुषाकडे उभी उंच मान करून पाहिलं नाही कधी. ते या अनुसुयेच्या माता इतरा पुरुषाविषयी वाईट काम वाचण्याचा भाव निर्माण झाला नाही, कारण पतिव्रता तिलाच म्हणते जी पतीच्या मता अनुसरणी पतिव्रता. आणि या पतीला परमेश्वरती अनुसुया मानाची. आणि एक दिवस काय झालं तर या अनुसुया मातेचं पातिव्रत्य मात्र नारदजींनी परीक्षा घ्यावी म्हणून वर्णन ऐकण्यासाठी आले दारामध्ये. आणि नारदजी नेहमी मात्र नारायणाचं नाम मुखावरती घेऊन भ्रमण करत असतात. आले, येऊन थांबलेत अनुसुया मातेच्या घरी. अनुसुया मातेचं पातिव्रत्य त्यांना महिमा कळाला. जसा महिमा कळाला, महिमा समजल्याबरोबर नारद महर्षी पहिले निघाले. कुठं? फिरता 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 येऊन पोहोचले कैलासावरती. आणि कैलासावरती येऊन मात्र पार्वतीला सांगते, आहा काय ती अनुसुया, काय तिचं पातिव्रत्य, काय तिचा चेहऱ्यावर मात्र भगवत नामाची ताकद. अहो असं ते झळकतं तिच्या चेहऱ्यावरती. कोणाच्या? अनुसुयेच्या. पार्वतीने सगळं नारद महर्षी सांगतात ते ऐकलं. पण पार्वतीला मात्र थोडसा कळेना, पण अहमपणा जागृत झाला. आणि पार्वती म्हणते, माझ्यापेक्षा मी माझ्या महादेवाला अहो एका जन्मात नाही तर दुसऱ्याही जन्मात प्राप्त केलं, अविरत त्याचं नाम चिंतन केलं. आणि माझ्यापेक्षा मोठी पतिव्रता होऊच शकत नाही असं तिला वाटायला लागलं. कोणाला? कोणाला? विना घेणाऱ्या ताईला का? बोला मग कोणाला? पार्वती मातेला, की माझ्यापेक्षा महान पतिव्रता कोणी असू शकत नाही. तिथून नारदजी निघून गेले. तिथून नारदजी परत गेले. पण इकडे पार्वती माता, माझ्यापेक्षा कोणी नाही असते ना, पण माझ्यापेक्षा कोणी नाही. पार्वती माता लगेच गाणं घेऊन महादेवाला सांगते, हो ऐका ना स्वामी, आज नारद महर्षी आले आणि नारद महर्षी मला सांगत होते की ती अनुसुया महान पतिव्रता आहे. आपल्या पतीला सांगितलं. इकडे तेच नारदजी पुढे गेलेत ब्रह्मदेवाच्या द्वारात. ब्रह्माणीला बघितलं आणि तिथे जाऊन पुन्हा तेच सांगितलं, आहा काय स्वादिष्ट भोजन बनवते ही. कोण? अनुसुया. असं जेवण केलं ना, तिच्या हातचं भोजन केलं ना, तर हातच बोटच चढत राहतं म्हणते. माझ्यापेक्षा असं होऊच शकत नाही. तिलाही वाटायला लागलं, मी ब्रह्मदेवाची पत्नी आहे आणि माझ्यापेक्षा स्वादिष्ट भोजन कोणी करू शकते? नाही करू शकत असं तिला वाटायला लागलं. आणि म्हणून मग तिलाही वाटायला लागलं, माझ्यापेक्षा पतीची सेवा करण्यासाठी तरबेज असणारी स्त्री कोणी असूच शकत नाही. नारदजी तिथून निघून गेले. तिथून पुढे नारदजी आले वैकुंठामध्ये. आणि वैकुंठामध्ये येऊन मात्र नारदजी श्री विष्णू नारायण भगवंताची पत्नी कोण? बोला, परीक्षेचा दिवस जवळ आला. बाकीचे इकडेच पाहते ना, इकडे लक्ष ठेवा. नारायण भगवंताची पत्नी कोण? लक्ष्मी. आणि या लक्ष्मीच्या द्वारात आले. आणि येऊन मात्र काय तर नारदजी पुन्हा सांगायला लागले, काय पतिव्रता स्त्री आहे ती अनुसुया, काय तिचं पतिव्रत्य आहे, चांगल्या चांगल्याला लाजवून टाकेल. काय तिचं सामर्थ्य आहे, काय तिचं तेज आहे. बस एवढं ऐकलं. आणि या लक्ष्मी मातेलाही वाटायला लागलं की प्रत्येक युगामध्ये मी मात्र माझ्या स्वामी सोबत आहे. प्रभू रामचंद्र अवतार घेतला तर सीता म्हणून मी आहे. कृष्ण अवतार घेतला रुक्मिणी म्हणून मी आहे.
प्रत्येक वेळेला मी माझ्या स्वामी सोबत आहे आणि तरीही मात्र नारद महर्षी सांगताय की अनुसूयेसारखं श्रेष्ठ कोणी पतिव्रत्य स्त्री नाही. तिलाही वाटायला लागलं मी स्वामी सेवा केली अहो अविरत, मी मात्र कुठे तर विष्णूच्याच चरण कमलाची, नारायण भगवंताच्या चरण कमलाची अखंड सेवा करतात. बघा ना, कोणतीही प्रतिमा पहा, कोणताही फोटो पहा, लक्ष्मी कुठे बघितलं सोबत दिसते काही ठिकाणी, काही ठिकाणी चरणाची नारायणाच्या सेवा करताना दिसते. म्हणून तर म्हणतो आपण पाय लक्ष्मीचे हाती, लक्ष्मीचे हाती, लक्ष्मीचे हाती, पाय लक्ष्मीचे हाती, पाय लक्ष्मीचे हाती. लक्ष्मीचे हाती, लक्ष्मीचे हाती, लक्ष्मीचे हाती, लक्ष्मीचे हाती, लक्ष्मीचे हाती, लक्ष्मीचे हाती. सदैव मी माझ्या नारायणाची, मी माझ्या स्वामीच्या चरणाची सेवा करते. माझ्यापेक्षा श्रेष्ठ पतिव्रत्य कोणी असू शकतं? मुळीच नाही असं वाटायला लागलं. कोणाला? हा, लक्ष्मीला. आणि म्हणून काय या तिघींनीही आपल्या पतीकडे हट्ट धरला. तिघींनीही पतीकडे हट्ट धरला आणि तिघीही म्हणताय स्त्री हट्ट. आहो, आज नारद आले आणि नारद महर्षी सांगून गेले की अनुसूयेसारखं पतिव्रत्य कोणी नाही, जा आणि त्या अनुसूयेची मात्र परीक्षा घ्या. आता काय करता? किती चांगले चांगले असेल तरी शेवटी पत्नीच्या समोर बस तसंच झालं. त्या स्त्री हट्टाला मात्र तिन्ही देव ब्रह्मा, विष्णू आणि महेश बळी पडले. मग तिन्ही पत्नींचा ऐकावं लागलं, गेले कुठं? अनुसूया मातेच्या आश्रमामध्ये आले. कारण परीक्षा घ्यायची होती आणि परीक्षा घेताना मात्र सहज नाही तर भिक्षुक वेशामध्ये आले. कोण? ब्रह्मा, विष्णू आणि महेश. या तिन्ही देवींच्या आग्रहामुळे हे तीनही देव आले कुठं? अनुसूया मातेच्या द्वारावरती. आणि अनुसूया मातेच्या द्वारावरती येऊन मात्र आवाज देत आहे, भवती भिक्षां देहि माता, भिक्षां देहि. कोणीतरी भिक्षुक आला आहे हे मात्र अनुसूया मातेच्या कानावरती आवाज पडताच लक्षात आलं. आणि अनुसूया मातेने मात्र एका पात्रामध्ये धान्य घेतलं आणि ते धान्य घेऊन या द्वारात आलेल्या तिन्ही देवांना द्यायला लागली. तिन्ही देवांना द्यायला लागले तर तिन्ही देवांनी ते सांगितलं, आम्हाला ही तुझी भिक्षा नकोय. मग आम्हाला मात्र हवंय तर तू निर्वस्त्र होऊन आम्हाला भिक्षा दे, म्हणजे मायारूपी वस्त्र त्यागून आम्हाला भिक्षा दे. आता निर्वस्त्र भिक्षा द्यायची आणि एवढे मोठे भिक्षुक विवस्त्र कसं व्हायचं? मग ही काही सर्वसामान्य नव्हती ना. तिच्या पातिव्रत्याची परीक्षा घ्यायला 3 देव साक्षात तिच्या द्वारावरती उभे होते. 3 देव तिच्या द्वारावरती उभे आहे आणि हे तिन्ही देव मात्र काय तर मागतात भिक्षा पाहिजे, पण कशी? अशी कशी भिक्षा द्यायची? अशी कशी भिक्षा द्यायची? सगळ्यांना वाटलं की ही अनुसूया आता फेल होईल आणि ही परीक्षेत नापास झाली म्हणजे मग या अनुसूयेचं पातिव्रत्य या तिघींपेक्षाही
कमी पात्रतेचं समजू असं ठरवलं त्यांनी, पण ती काही साधारण नव्हती ना. मागितलं, म्हणाले देव, आग्रह धरला आम्हाला पाहिजे तर वीरवस्त्र. मग लगेच त्या अणुसुया मातेने हातामध्ये जल घेतलं, अभिमंत्रित केलं ते जल. जसं अभिमंत्रित केलं आणि या द्वारात असलेल्या तिन्ही देवांवरती शिंपडलं. जसं शिंपडलं, तिन्ही भिक्षुक स्वरूपात असलेले देव मात्र अगदी बालक स्वरूपामध्ये आहे. कुठे? अणुसुया मातेकडे. आणि मग त्या अणुसुया मातेने मात्र या तिन्ही बालक स्वरूपात असलेले ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवांना स्तनपान केलं आणि पाळण्यामध्ये टाकलं आणि पाळण्यामध्ये ठेवून मात्र झोका देत आहे. पाळण्यामध्ये झोका देत आहे तिन्ही देव पाळण्यात. त्यांची भूक शांत केली, भिक्षुक स्वरूपात आलेलं मागितलेलं दान त्यांना दिलं आणि तिन्ही देव मात्र या अणुसुया मातेच्या पाळण्यात झुलते आहे. पण दिवस गेला अख्खा, पूर्णच्या पूर्ण दिवस गेला. मग तरी अजून आमचे हे गेले तर परत आलेच नाही असं म्हणायला लागल्यात. कोण? तिन्ही देवी निघाल्या, लागल्या शोधायला. कुठं गेले? आपण सांगितलं होतं जा अणुसुया मातेच्या आश्रमामध्ये जा. आणि म्हणून हे तिघही आले आणि कुठे? अणुसुयेच्या आश्रमामध्ये गेले असतील. आणि म्हणून या तिघीही मात्र निघाल्या कुठे? अणुसुया मातेच्या आश्रमाकडे. आणि जसे अणुसुया मातेच्या आश्रमाकडे येऊन मग मात्र विचारतात अणुसुयेला, कुठे आमचे पती? अणुसुया सांगते, कोण तुमचे पती? कोण तुमचे पती? इकडे कोणी आलेला नाही. पाण्यात मात्र मस्त स्तनपान करून झोका घेऊन जणू भगवंत संपूर्ण मातृशक्तीचा वात्सल्य भावाचा आनंद घेत आहे. तिन्ही देव पाळण्यात आहे. या तिन्ही देवी येऊन मात्र विचारताय कुठे आमचे पती. आणि त्यावेळेला मात्र तेवढ्यात त्या ठिकाणी अत्रि ऋषी आले आणि अत्रि ऋषी विचारतायत, अगं अणुसुया हे कोण? तर त्यावेळेला अणुसुया सांगतात, हे आपले बालक. आपले बालक कसे काय? आणि त्यावेळेला अणुसुयाने सांगितलं की 3 भिक्षुक आले, 3 भिक्षुक द्वारात आले. एवढं म्हटल्याबरोबर ही ब्रह्माणी, लक्ष्मी आणि पार्वतीचे लाईट लागले. 3 ब्राह्मण आले म्हणजे हे दुसरं कोणी नाही तर कोण होतं? तिन्ही भिक्षुक आपलेच होते. मग लक्षात आलं की दुसरं कोणी नाही तर आपलेच पती मात्र या ठिकाणी आपण सांगितलं परीक्षा घ्यायला जा अणुसुयेची आले. आणि या परीक्षेतून काय तर तिघींनीही हेच मग कुठे ते आमचे 3 भिक्षुक. तेव्हा अणुसुयेने सांगितलं ते तुमचे 3 भिक्षुक तुमचे नाही, द्वारावर आलेले होते. ते कुठे? तर ते बालक स्वरूपात माझ्या पाळण्यात आहे. अत्रि ऋषींनी पाहिलं. अत्रि ऋषी म्हणायला लागले, अरे पण या तिघींचाही हट्ट सुरू झाला. आणि या तिन्ही देवी म्हणतात आम्हाला आमचे पती स्वस्वरूपात वापस द्या. अणुसुया म्हणतात घेऊन जा. ते म्हणतात ह्या बालक स्वरूपात नाही, आमचे स्वस्वरूपात आम्हाला पाहिजे. स्वस्वरूपात कुठून द्यायचे? एवढ्यात आले नारदजी. नारदजी म्हणतात झालं, आम्ही महान प्रतिवद्धा म्हणून तुम्ही या अणुसुयेची मात्र परीक्षा पाहायला आले. आज परीक्षा बघितली, परीक्षेत अणुसुया मात्र पास झाली. आणि मग काय तर खूप विनवणी मात्र या तिघींनीही अणुसुया मातेची केली. आणि या अणुसुया मातेने मात्र त्या तिघींनीही केलेल्या विनवणीवरून मात्र त्यांना पुन्हा एकदा जल अभिमंत्रित करून जसं ते अभिमंत्रित केलं तिनेही पाळण्यातले देव ती देव मात्र स्वस्वरूपात
स्वरूपात प्रगट झाले आणि जसे स्वस्वरूपात प्रगट झाले या तिन्ही देवांचं तेज एकवटलं आणि ते तेज मात्र दत्तात्रय रूपात अनुसया मातेच्या उदरी प्रगटलं. विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले मला रे दत्त गुरु दिसले मला रे दत्त गुरु दिसले मला रे दत्त गुरु दिसले. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले मला दत्त गुरु दिसले. तिन्ही देव यांचं तेज एकवटलं आणि मग मात्र याच मार्गशीर्ष पौर्णिमा तिथीला अगदी सायंकाळच्या समयाला या अणुसया मातेकडे दत्तात्रय भगवंत प्रगटले. बोलिये दत्तात्रय भगवान की. आणि या दत्तात्रय भगवान सर्वसामान्याने तीन देवांचं तेज आहे आणि म्हणून ब्रह्मा विष्णू महेशाचा अवतार मानला जातो असे हे दत्तात्रय भगवंत. आणि पुढे याच अणुसया मातेला दोन पुत्रही झाले ते दुर्वास आणि चंद्रमा. तिकडे आता आपण पुढे जाऊ नये पण या दत्तात्रय भगवंताने अनेक लीला केल्या आणि शेवटी मात्र काय तर या तिन्ही देवींनी आपली चूक मान्य केली आणि या पतिव्रतेची परीक्षा आपण घ्यायला आलो तर तिच्यात एवढं सामर्थ्य की तिने आपल्याच मात्र पतींना बालक स्वरूपामध्ये आपल्या घरी स्तनपान करावं. एवढंच नव्हे तर त्या तिन्ही देवांना अंगाई गावी एवढं सामर्थ्य त्या अणुसया मातेचं होतं आणि तेव्हा कुठं त्या अणुसया मातेच्या उदरी दत्तात्रय भगवंत प्रकटले. बोलिए अनंत कोट ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री दत्तात्रय भगवान की. आणि हे दत्तात्रय भगवंत मात्र कसे आहेत सर्वसामान्य बालकाप्रमाणे नाही हो अगाध लीला केल्या आणि सृष्टीला मात्र हर्षित केलं. हेच ते दिगंबर हेच ते दत्तात्रय श्रीपाद वल्लभ पहिला अवतार.
आणि दुसरा नरसिंह सरस्वतीचा. कसा अवतार आहे, अगदी तिन्ही देवांचं मुख आहे. आपण बघितलं असेल दत्तात्रेयाचा अवतार, 3 मुख आहे की नाही, आणि 3 देवाचे हात किती मग 6. म्हणून वर्णन येतं 3 शिरे 6 हात, 3 शिरे 6 हात,